जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, दूध उत्पादनातील जे यश आहे ते आपल्या जनावरांच्या चांगल्या संगोपनावर त्याचबरोबर जनावरांच्या चांगल्या आहारावरती अवलंबून असतं. आता बघायला गेलं तर संकरित गायीमध्ये दूध देण्याचे जे प्रमाण आहे ते 15 ते 20 लिटर प्रतिदिन या म्हणजे किंवा जातीवंत म्हशीमध्ये जर बघायला गेलं तर 8 ते 10 लिटर पर्यंत आता हे पोहोचलेलं आहे. परंतु अशी जी आपली जास्त दूध देणारी गुरं किंवा म्हशी आहेत त्यांचं व्यवस्थापन करणं ही पण काळाची तेवढीच गरज आहे. म्हणूनच आज मी एक असा प्रोडक्ट घेऊन आलो आहे की ज्याच्या मदतीनं जर आपण आपल्या गायींना वेळेच्या 30 दिवस अगोदर म्हणजे 9व्या महिन्यापासून आणि म्हशींना 10व्या महिना चालू झाल्यानंतर त्याचबरोबर वेल्यानंतर 100 दिवस जर आपण याचा वापर केला तर आपण निश्चितपणेच आपल्या जे दुग्ध उत्पादनातील यश आहे ते हमखास मिळवू शकतो. पण पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज मी हिस्टर या कंपनीच्या बायपास फॅट HFM पावडर याविषयी संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती घेऊन आलेलो आहे की या पावडरचा वापर करून आपण आपल्या जनावरांचं आरोग्य कसं व्यवस्थित ठेवू शकतो, तसेच त्यांची जी दूध उत्पादन क्षमता आहे ती कशी वाढवू शकतो, त्याचबरोबर जी दुधाची क्वालिटी आहे म्हणजे जे दुधाचा फॅट आहे SNF आहे तो कसा वाढवू शकतो हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता प्रथमतः बायपास फॅट तंत्रज्ञान म्हणजे काय आहे हे पाहूया. बायपास फॅट हा ऊर्जेचा शाकाहारी स्रोत आहे जे गायी आणि म्हशी म्हणजे आपल्या गाय आणि म्हशी आहेत त्यांच्या चारही पोटामध्ये म्हणजे आपल्या गाय आणि म्हशींमध्ये कोटीपोट, जाळीपोट, पडदेपोट आणि खरेपोट असे 4 प्रकारचे कप्पे असतात. तर हे जे बायपास फॅट आहे ते यामध्ये पचन न होता डायरेक्ट आतड्यामध्ये जाऊन पचते आणि दूध उत्पादनासाठी व शरीर स्वास्थ्यासाठी ते उपलब्ध होते. मग त्यामुळे काय होतं तर आपल्या जनावरांमध्ये जे दूध उत्पादन आहे किंवा त्यांची जी प्रजनन क्षमता आहे यासाठी जी लागणारी ऊर्जा आहे ती बायपास फॅटद्वारे जे आपली दूध देणारी जनावर आहेत त्यांना उपलब्ध होते. तसेच जी आपली दूध देणारी जनावर आहेत त्यांच्यामध्ये जी ऊर्जेची गरज भरण्यासाठी त्यांना आपण स्टार्क देतो किंवा कर्बोदकासाठी कसं मका देतो, मकाचा भुसा देतो, यासारखं पदार्थ देतो. मग त्यामुळे काय होतं की आपल्या गाय म्हशीच्या पोटामध्ये त्यांची आम्लता वाढते किंवा ॲसिडिटी वाढते आणि हळूहळू ते जुलाब करणे यासारख्या समस्यांना किंवा इंडायजेशन त्यांना होणे. मग त्यामुळे काय होतं तर त्यांचं दूध उत्पादन कमी होतं. तर अशा प्रकारचे पदार्थ आपण आपल्या गायींना, म्हशींना देण्यापेक्षा त्या पदार्थांपेक्षा म्हणजे जे आपलं गव्हाचा कोंडा असेल, भुसा असेल किंवा इतर जे तत्सम पदार्थ आहेत त्यापेक्षाही 2.5 पटीने जास्त अधिक घटक असणारी अशी बायपास फॅट जर आपण जनावरांना दिली तर त्याचा आपल्या जनावरांना चांगला फायदा होतो. आता हे बायपास फॅट आपल्या जनावरांमध्ये नेमकं काम काय करतं? तर गाई म्हशींना जे खाद्य देतो, तर ते खाद्य पचवण्याचं काम हे पोटात कोट्यावधी जंतू असतात. तर ह्या जंतूंचं ते काम असतं. हे जंतू सर्व प्रकारची प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ इत्यादीचे रूपांतर आहे ना, एकतर स्वतःच्या शरीर पेशीत करतात किंवा त्यांचे विघटन करतात. म्हणून चांगल्या प्रकारचे प्रथिन, स्निग्ध पदार्थ हे जास्त दूध देणाऱ्या गायींना लगेच उपलब्ध होत नाहीत. कारण की ते आधीच आपल्या जंतूंनी पोटातील त्यांच्या खाऊन घेतलेले असतात. म्हणूनच बायपास फॅटचा या ठिकाणी आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळतो. कारण की हे सरळ पोटामध्ये न जाता गायींच्या आतड्यामध्ये जाऊन पचनासाठी उपलब्ध होतात. आणि अलीकडच्या काळात जर गाय म्हशींचे जे वाढलेलं दूध उत्पादन आहे हे जर लक्षात घेतलं तर हिरवा किंवा जे कोरडा चारा आपण किंवा पशुखाद्य घरच्या घरी तयार केलेलं आहे किंवा आंबून त्यांना आपण जे काही पदार्थ ठेवतो ते गायी गुरांच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता त्यामुळे राहते, ती काही भरून निघत नाही. पण बायपास फॅटमुळं जनावरांच्या शरीरातील ऊर्जेची गरज पूर्ण होतेच होते, पण जे आपले लहान वासरं आहेत त्यांची दैनंदिन आणि योग्यरित्या वाढ होते. तसेच ज्या कालवडी योग्य आहेत त्यांचं वय झालेलं आहे पण त्या माजावी येत नाहीत किंवा जी गाय म्हशी आहेत त्यांचं एवढं म्हणजे चारा देऊनही दूध उत्पादन वाढत नाही. तर यामध्ये आपल्याला दूध उत्पादन वाढीसाठी याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो. आता जर गाभण काळात जर बायपास फॅटचा आपण वापर बघितला तर नेमका कशा पद्धतीने करू शकतो? समजा जेव्हा आपली गाय किंवा म्हैस गाभण आहे आणि त्या आपण नाही का जेव्हा ऑफ पिरियड असतो, ड्राय पिरियड तिचा म्हणजे 7व्या महिन्यात तिला आटवलेली आहे किंवा म्हैस 5व्या महिन्यात आटलेली आहे, तेव्हा ती काय करते की पुढील वेतात दूध देण्याची तयारी करत असते. पण जर याच काळात तिला जर योग्य आहार दिला तर आपण तिची म्हणजे जी डिलिव्हरी आहे तीही व्यवस्थित होणार आहे आणि जे तिची दुधाची उत्पादन क्षमता आहे ती पण वाढणार आहे. कारण की शेवटच्या 3 महिन्यात बघायला गेलं तर गर्भाशयाची एकूण 65% वाढ होते. त्यामुळं गाभण जनावरांना त्या काळामध्ये प्रथिनांबरोबर ऊर्जेची भरपूर गरज असते. तर ही गरज पूर्ण करण्यासाठी तेथे आपण बायपास फॅट देऊ शकतो. यामुळं गर्भाशयातील वासराची वाढ तर नीट होतेच. त्याचबरोबर गायीची जी शरीर आहे त्यामध्ये चरबीच्या रूपात ताकद साठवून ठेवली जाते आणि जेव्हा आपली गाय विते
तेव्हा तिच्या शरीरामध्ये जी चरबीच्या रूपात ताकद साठवून ठेवलेली आहे ती तिच्या कामाला येते. मग त्यामुळं काय होतं तर विल्यानंतर आपली गाय मिल्क फिवर किंवा किटोसिस यासारख्या आजारांना बळी पडत नाही. आणि आपली जनावरं विल्यानंतर आपण हे किती दिवस जनावरांना द्यायचं? तर आपली गाय किंवा म्हैस विल्यानंतर 35 ते 45 दिवसापर्यंत गाई म्हशींचं दूध वाढत जातं. मग या काळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तेवढं आपण घेणं गरजेचं आहे. कारण या काळात जनावरांमध्ये उदरची कमतरता झाली तर आपल्याला दूध उत्पादन कमी मिळतं. मग तिचं जे शारीरिक यष्टी आहे किंवा जी इम्युनिटी सिस्टम आहे ते हळू पोषक द्रव्य कमी असल्यामुळं म्हणजे ते दुधातून निघून जात असतात. त्यामुळे ढासळते. कारण की काय झालेलं असतं की जेव्हा आपली गाय विलेली असते किंवा दूध भरपूर दिलेलं असतं, तेव्हा तिच्या जी शरीराला लागणारी ऊर्जा आहे ती कमी झालेली असते आणि त्यामुळे काय होतं की तिची जी चरबी आहे शरीरामध्ये असणारी, ती यकृतावर म्हणजे तिच्या लिव्हरवर जमा होऊन ती लिव्हर आहे ते फॅटी लिव्हरमध्ये रूपांतरित होतं. मग त्यामुळे काय होतं तर तिचं लिव्हर पूर्ण क्षमतेनं काम करत नाही. म्हणजे आपलं गाडीचं थोडक्यात इंजिन आहे. त्यामध्ये जर ऑइलची कमतरता झाली, तर ते आपल्याला पूर्ण असा 100% रिझल्ट देणार नाही. त्याच प्रकारे गायचं पण होतं. यामुळं जेव्हा आपण आपली गाय विलेली आहे आणि तिला ऊर्जेची गरज आहे, ती खराब दिसत आहे किंवा दूध उत्पादन भरपूर देते, पण तिची बॉडी खालावत चाललेली आहे. तर अशामध्ये जर आपण बायपास फॅटचा वापर केला, तर आपल्याला ह्या वेल्यानंतर म्हणजे गाभण जाण्यासाठी ज्या तक्रारी पुढे उद्भवतात, त्या उद्भवणार नाहीत. म्हणजे थोडक्यात जर आपण सांगायला गेलं, तर बायपास फॅटचा वापर करून पहिलं तर आपण आपल्या जनावरांची जी ऊर्जेची गरज आहे ती पूर्णपणे भागवणार आहे. दुसरी गोष्ट, आपण त्यांचं दूध उत्पादन तर वाढवणार आहेच, पण त्याचबरोबर ते एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं मिल्क आपण काढणार आहे. म्हणजे त्या दुधाचा फॅटही वाढणार आहे, एस-एन-एफ वाढणार आहे. कारण की जर आता बघितलं, तर बदलत्या काळानुसार फॅट आणि एस-एन-एफ हे दुधातील महत्त्वाचे घटक आहेत. जर समजा दुधाचे आपले भरपूर दूध आहे, पण त्याची क्वालिटी नाही, तर आपल्याला तसा दर पडत नाही. त्यासाठी जर बायपास फॅट जर आपण जनावरांना दिलं, तर आपल्याला डायरेक्ट याचा म्हणजे 2 ते 4 दिवसामध्ये रिझल्ट बघायला मिळतो. पण आता बरेचसे पशुपालकांमध्ये काय झालेलं आहे, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की काही-काही जण हे वापरतात. पण त्यांना याचा रिझल्ट घेता येत नाही. कारण की याचा डोस ते पूर्ण मात्रेत त्यांना देत नाहीत आपल्या जनावरांमध्ये. जर बायपास फॅटचा डोस आपण बघितला, तर सरासरी 100 ग्रॅम एका जनावराला सकाळी आणि 100 ग्रॅम जर संध्याकाळी आपण याचा डोस दिला, तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो. आता हे पॅकिंग किती किलोमध्ये अवेलेबल आहे, तर 1 किलोमध्ये आहे, 5 किलोमध्ये आहे, 25 किलोमध्ये आहे. या तिन्हीमध्ये आपण कुठलंही पॅकिंग घेतलं, प्रथमतः जर रिझल्ट बघायचा असेल, तर आपण 1 किलो घेऊनही बघू शकतो. सरासरी आपल्याला एक 5 ते 6 दिवसामध्ये आपल्या जनावरांच्या दूध उत्पादनात, त्याचबरोबर फॅट एस-एन-एफमध्ये वाढ झालेली 100% दिसून येईल. तर पशुपालक मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला बायपास फॅट याविषयी संपूर्ण माहिती समजली असेल. जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तर मित्रांनो, भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. जय महाराष्ट्र.